हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमचं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। विराट रयाले धुव उत्तरेक अभिमन्युक वार्डिक कोरंदिताची त्या वार्डिकेक सर्व पांडवांगेले बंधू बांधव येताची मुख्य जावन कृष्ण तागेले द्वारकेंतले सर्व यदुवंशाचे भोजवृष्णी अंधक सात्वत दाशारह अशी तांगेले कुल बांधव पुरे जना घेऊन येयला तागेले पत्नी येयल्यांची सकडी वार्डीक चंद रितीर जाता। वार्डी गेले नंतर आनी मुखार कसल कोरका पांडवांक हस्तिनावतीक तांगेले इंद्रप्रस्थ घेवच्याक हस्तिनावतीक वचूक नव निमका नव जाल्यार नमून पळयले रे दुर्योधन आदींक पांडवांक राज्य दिवच्या कुशना म्हूण म्हणलेले स्पश्ट जावन कळत पळय उत्तर गोग्रहणा म्हळ्यार कळ्ळां तशें आतां कसं करचें तरी कसले एक मुखारी तांणी जावन आपोवन दिनातले हांणी जावन वचून निमगुचे शांतिरी पुराय जवो म्हूण म्हणलेले सीधा युद्धाक वचनी शांतिरीची का सर्व काम करूया कोणाक एकल्या पेटोवन निमगुका तशें न्ही म्हणून कसल कोरका आनी मुखारी खंयचे रितीर चोलका खंयचे रितीर मुखार सुवेत हे पुरे जनान बैसून समालोचन करचें म्हूण सांगून कृष्णान सर्व विराटरायाले आस्थानांतुले आईल जनांक ते वार्डीक येयिल्ल्या जनांक सर्व बंधू इश्ट बांधवांक पांडवांक येल वयर प्रीतीशील रायांक सर्व जना आपोवन विराटरायाले आस्थानांतू सभी दवरता। कृष्ण तागेले एक कशी मुखार सुवेत म्हूण सांगचे खातीर तागेले तो एक तागेले मनांतूल पुराय विचारो दवरता। सांगता तो कसलो म्हळ्यार तुमकां पुराय जनाकय गोतच न्हय युधिष्ठिरान कसल खातीर पगडी खेळ्ळे कोणाल खातीर खेळ्ळे शकुनीन कशी ताका पराजीत केले तागेले सर्व राज्य कोश कशी तांणी वापस तागेल्या दुखून तांडून घेतले द्रौपदी कशी अपमान केल्ले हे पुरे सांगता। मागीर वनवास केल्ले अज्ञातवास करचे खातीर तांणी सांगिल्ल बरीची ಒಪ್ಪಂದ प्रकार आतां पांडवांनी चंद रितीर वनवास अज्ञातवास सकडी तांणी कशी सांगला तशीची चंदायेर कोरनो तांणी संपन्न केला ते खंयचे वनवासय अज्ञातवासय चंद रितीर जाल्ला मात्र न्ही मस्त कश्ट भोगल्यांची अज्ञातवास आसतना तांतू मस्त कश्ट भोगल्यांचे वनांत कशी कश्ट भोगू का जाल्यार अज्ञातवासा कश्टच पळय चक्रवर्ती म्हण सगळेची जगत्याक चक्रवर्ती एकाधिपती जावन आशिल्लो तसलो कोण धर्मरायो तागेल भावंडांक बायलेक पुरे घेवन एक रायाल अरमनेंत परिचारक वृत्ती करून राबची म्हळ्यार भारी कश्ट तितले कश्ट तांणी अनुभविसिले कळव्या। आतां सर्व रितीर तांणी तांगेले प्रतिज्ञा संपन्न केल्ली म्हणटना आतां तांकां राज्य तांगेले वापस दिवू का जाल्यार आतां हांणी लेखूनच चपरची राज्य वापस मेळटा म्हणून जाल्यार दुर्योधन आदी राज्य दिवच्या तयार सचिव म्हूण म्हणलें एक मुख्य न्हय आनी कसं म्हूण म्हळ्यार आमगेले धर्मरायाल विशयी तुमकां पुराय गोतस धर्मार चोल न्हू 3 लोकां आधिपत्य तुका दिता धर्मार चल म्हळ्यार म्हाका नाका म्हणटा तो तसलो तो तशें आसतना आतां जाल्यार तशीची तांणी चंदायेर एक ग्राम दिवन ह्या ग्रामांत तुमी राबेचें म्हणून उदार मनार दिल्ले रे धर्मराय मेगले इंद्रप्रस्थ दी म्हूण निमगितलो न्ही तो जायत म्हणटा एक गांवांत तांणी राबच्याक तयार आस जाल्यार दुर्योधनाले न्ही गूण कसलो म्हळ्यार सान आसतना दुखून पांडवांक मारूक पळयलेले तांणी
हे सगळी राज्य आम्हीची आसुका आमगेलेची म्हूण म्हणले स्वार्थ चिंतक तांणी कळवे. तशी तांगेल राज्य लोभूय सांगून प्रयोजन ना. दीस दीस पुरे चड 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 जातर सांगेल लोभ. तशी आतां चंद करून कौरवांक गेल्या की पांडवांक गेल खातीर राज्य निमगो कोणाक एक शांतीदूत राय भारी जावन पेटोवन कळवे. पक्कानी राज्य लोभ चड जावन कौरवान दिना म्हूण म्हणल्यार घोर परिणाम जातले. धृतराष्ट्राल 100 चेडूय मोर्ची तसले व्हड घोर युद्ध जातले कळवे. जाल्यार तांणी राज्य दिनी म्हूण लेखया, दिनाची म्हूण लेखया. युद्ध करना शिवपाय ना जात न्हू कोणाक कौरवांक. तशी दुर्योधनाला एक रायबारी पेटोवन दुर्योधना मनांत कसं म्हूण पळोवचें लायक म्हूण दिसता म्हणटना बलराम उठान राबता आनी आवय मिगेल विचार सांगू असं म्हणटा. आनी म्हणटकय कृष्णान सांगिल्लें उतर पळय तुमी आयकलें. कृष्णान तागेल प्रितीत तो अजात शत्रू कोण धर्मरायू ताका खंयची हित त्या रितीर सांगला म्हूण दुर्योधनाक अहित जावचें उत्तर न्हय तें कृष्णान समज सांगला. जाल्यार कृष्णान सांगल्या वरी पांडवांक तांणी तांगेल प्रतिज्ञा पुरण केल्लें देखून गौरवान प्रितीन तांगेल राज्य तांकां दिवचें दुर्योधनान कोरका जाल्लें सम काम म्हूण म्हाका दिसता. एकच वेळ दुर्योधनान पांडवांक अर्ध राज्य दिल्ली म्हूण जाल्यार तांगेल उठ तो प्रितीर आसूं येत कळव्या. आनी एक कसं म्हूण म्हळ्यार पांडव तांगेलें राज्य तांकां मेळ्ळी न्हय. तांणी तांगेल इतल्याक चंदाय रस्ताची कौरवाले सुद्दी कवचनात तांणी. जाल्यार कृष्णान सांगिल्लें एक उत्तर समची दुर्योधनाले आलोचन खंयचे रितीर वता आमकां सांगू येतवे ना न्हय. सुरवेक तागेले एक दूता पेटोवन तागेले अभिप्राय खंयचे म्हूण पळोवचें सम म्हूण कृष्णान सांगिल्लें म्हाका वयीचें दिसता. तशी आतां एक ज्ञानी एक सत्कुल प्रसूत जावन आशिल्लो, विवेकी जावन आशिल्लो, समर्थ जावन आशिल्ले एकल्याक राय भार जावन थंय पेटोका. ह्या विशयांत हांव 100 कृष्णान सांगिल्लें ओपता. आनीक कसं म्हूण म्हळ्यार हांगा दुखून चमकल राय भारीन सीदा धृतराष्ट्राले मात्र उरलत न्हय, जेव्हा दुर्योधनाले मात्र उरलत न्हय. ताण येईल तेन्ना सभेंत भीष्मू, धृतराष्ट्रू, द्रोणू, अश्वत्थामू, विदुरू, कृपू, शकुनी, कर्णू मात्र न्हय. धृतराष्ट्राल पुरय चेडूं कोण दुर्योधनादी सर्व चेडवान थंय आसची तशी पळोवन घेवका. सर्व जनाल सम्मुखार येची शांती सभी जावका. आनी हस्तिनावतींतले ज्ञानवृद्ध वयोवृद्ध कोणीय आसल्यार तांकां येवका. आनी कशी म्हूण म्हळ्यार आमी पेटयलेले राय भारीन चंद उतर चंद रितीर कसल आमगेल विशयू युधिष्ठिराल मनांत कसस तें थंय मंडन कोरका. जाल्यार खंयचे संदर्भार थंयचे जन तांगेले कौरवांक कोप येवचें नज तशी उरलोका. इत्याक म्हूण म्हळ्यार आतां तांणी युधिष्ठिराल पशी प्रबल जाल्ल्यांची सगळे देश आडळीत तांणी करताची म्हणालो बलराम. आनी युधिष्ठिरा थोडे उलयत कसले युधिष्ठिरूय भारी व्यसनी जाल्लेले देखून द्युतांत आसक्ती आशिल्ली देखून न्हय तो द्यूत खेळ्ळो, तागेलें राज्य तांणी अपहरण केल्लें. हाका द्युतांत नैपुण्य नानतल्यार कित्याक खेळू चमकलो यो. कितले जणांन हाका नाका नाका म्हूण म्हणलां. भावंडान सांग निमे, बायलेन सांग निमे, मागीर तागेल प्रितीत जनान सांग निमे. आनी एक कसं म्हूण म्हळ्यार ताका तागेल मठांत कोण खेळटलो आसा तसले जनाले ताण खेळ्ळ्यार रड नाशिल्लें. शकुनी महाप्रवीण तो द्युतांत कळवे. तागेल उठ द्यूत खेळ्ळा कसले यो. केन्ना हाणें दुर्योधनान शकुनी मेगेल बदलाक शकुनी खेळटा म्हणटा जायना हांव तुगेल उठ खेळोयल तुगेल्या मांत खेळटा म्हूण काशिल्लें न्हू हाणें वपलोल कसल्याक. कर्ण आशिल्लो, दुर्योधन आशिल्लो, द्युतांत आसक्त आशिल्ले 1000 राजकुमार आशिल्लीची
तांगेल ओಟ್ಟು खेळत म्हूण येतशील न्हय शकुनी ओಟ್ಟು जायत म्हूण कसले म्हणलो हागेल दुरदृश्ट तशें जावन शकुनी ना यो हांव तुगेलो ओಟ್ಟು खेळटा दाळ घालता म्हणली कुडलो वापरलो त्या वेळार हागेल वेळ वायट आशिल्लो हाका दुरादृश्ट आशिल्लें कळ्ळें जाल्यार आनीक कसं म्हळ्यार सुरवेची खेळा दुखून सलवाला यो प्रती एक सोलून घेतना कळून घेतना आनी हांव खेळना म्हूण सांगू जायना मी हाका इथं सर्वस्वपण आदवरलेले खंय तर म्हळ्यार भोंडाक बैलेक पुरजनापण आदवरनी मेळाणें हागेल चुकेस न्हय कळ्ळें म्हाका दिसता चुकी धर्मरायलीची शकुनील जावो दुर्योधनाल जावो न्ही आमकां वायट जाता म्हूण कळटना आमी वायट जावची राबोका बुद्धी आसूं न्हू मागीर मागीर वापस वचून पंडाक पडता जाल्यार चुकी आमगेली जल्न न्हय तशी आनीक कसं म्हळ्यार म्हाका कसं दिसता म्हळ्यार आमी शांती संधान करचें लायक कौरवांगेलो युद्ध करचें नाका म्हूण म्हाका दिसता कळ्ळें कौरवांक पांडवांक युद्ध जाल्ली म्हूण जाल्यार कसलेय एक प्रयोजनांतल्या बरी जावची पशी समाधानेरी सामोपायान पांडवांक गेले राज्य मेळची तशी पळोवका म्हणटना सात्य केस पळय यदू कुलाच तवय यादवांगेलेची शिनी म्हूण म्हणलें एकलेलो पूत तो ताका भारी कोपयलकी रापक्कनी उठान रबलकी आनी म्हणालकी यादृश पुरुषः स्यात्मा तादृशं संप्रभाषते कळ्ळें खंयच्या मनशाने तो खंयची रितीर आस त्याचे रितीर उतर तागेलें तोंडा दुखून येवचें कळ्ळें अंतरात्म कशी आस ते रितीरी भायर पडचें उतर पुरे तशी बलभद्रा तुगेलें उतर तशीची तुगेले मनांत कसलो अभिप्राय आसा तुगेले हृदयांत तूं कसलो आस हाजे भायर पडलें कळ्ळें हृदयांत तूं मनाक तुगेले मनांत कसो आस पांडवाल वैरी कौरव वैरी हाजे पुरे भायर पडलें कळ्ळें म्हाका गोत आशिल्लें म्हणटाक दोनी स्वभावाचे पुरुश आसाची कसलें शूरपुरुश आनी कापुरुश म्हणटाचे कापुरुश म्हळ्यार नीच स्वभावाचे प्रपंचांत दोनी स्वभावाचे पुरुश आसाचे हे दोन स्वभावाचे एक कुलांत जेवचे खंय पुरोचे खंयचे एक महापुरुशाल कुल म्हणले कुडले पुरो जनान उत्तम पुरुश जावका म्हणना कापुरुश तांत आसताची तशी एक कुलांत जेव्हा एक वंशांत नीच स्वभावाचे जत्ताची शुद्ध स्वभावाचे जत्ताची कळ्ळें ते मनशालांत म्हूण कसं न्ही रुक्का जाल्यार पळय एकू आंबे रूख एक गेल्यार भोर आंबे जाल्यार एक गेल्लो आंबूनतील खालेस चकय पुरो कळ्ळें तशें आतां तुगेलो स्वभाव कशें आस ताका समजावन उतर उलयलो तुगेलो स्वभाव समजावन तूं उलयलें देखून हांव कोपका म्हूण नाशिल्लें कळ्ळें जाल्यार म्हाका कोप येयलो कोणाल वयर गुतस्वें इतले जन बसले न्हू सभेन तूं पांडवांक धर्मराया त्या मट्टा उलयता न्ही आयकून बसल्यांचे पळय ते कोप येयलो म्हाका ताचे खातीर हांव उलयलो कळ्ळें तूं धर्मरायो व्यसनी द्युतप्रियो म्हणून न्यापादान गेले न्हय रायान द्युत खेळचे स्वाभाविक न्हय रायाल धर्म नव्हतो आनी कसं म्हळ्यार धर्मरायान व्यसनी जावन तो व्यसनी जैत तो द्युता विशयान ताका बरें आसक्ती आसा जैत जाल्यार दुर्योधनाक ताण द्युता आपयलेलें बे न्हय न्हय ताका न्हय द्युता आपयलेलें द्युत जालेलें खंय इंद्रप्रस्थांत वे न्हय न्हय हस्तिनापुरांत न्हय तरी हाका द्युता आपयतना आनी चमकला रे हागेल चुकी न्हय ती द्युता आपयल जनाल चुकी तांणी आपयल विंगड मोसा खेळू म्हळ्यार कपट खेळू खेळ्ळींच विंगड तरी तूं धर्मराया इतलें उलयलें न्हय तांणी अधर्मार खेळू खेळिल्लींची मोस केलेलें म्हूण ते सांग न्ही तुवें एकच वेळे कौरवांक धर्मरायान इंद्रप्रस्थ आपोवचें तेदना कौरवान धर्मराया सोलवाईल जाल्यार ते मागीर कोणें शकुनीन खेळूं न्हय तांणी खेळून धर्मराया सोलवाईल जाल्यार सम तो खेळू एक धर्मार जाल्लो म्हूण लेखूं येत आशिल्लें ताका म्हूण म्हळ्यार क्षत्रियान
क्षत्रधर्म कसले म्हण म्हळ्यार दिवताक कोणें खंयचे एक रायान ताका आव्हान केलें म्हणजे तें आव्हान तिरस्कार करूनच हें राजधर्म. आतां अक्षविद्येंतू तो अवज्ञ म्हळ्यार कांय बुद्दंतू ना, ताका कसलें ज्ञान ना म्हणली तुवें वय न्हय. आतां तशें आसतना धर्मरायान हांव खेळूं येना म्हाका खेळ समगोत ना म्हूण तिरस्कार केलेले जाल्यार तांकां अपमान केल्ल्या वरी जत तशिल्लें. आपणे अक्षविद्येंतू समाज खेळू गोत ना जाल्यार आपयतन वचूं काय जाल्यार राजधर्म म्हूण सांगून धर्मराय चमकला जाल्यार थंय धर्माक लोप खंय जाल्लो. तांणी जाल्यार थंय वतरी अधर्मार खेळिल्ली न्हय, खेळू धर्मयुक्त जावन आशिल्लें ना न्हय. आतां तूं उलयतना शकुनील कसलो तप्पू ना म्हणली तुवें. शकुनील कसलें तप्पू ना म्हूण म्हळ्यार सम्य तुवें. तेवय सोडया. आतां धर्मरायान विनम्रतेर थंय वचून कसले गलाट ना अशें तांगेलें उलोवन येवका म्हणलें. कसं कारण ताका धर्मराय समजला दिवता वेळार तांणी कसं ओपंद केलेलें तशें धर्मरायान अज्ञातवास केला, वनवास केला, सकळ केला. ते केल्ली कोर्ण तागेली जल्ली पळय तेन्नाची वापस ताणें हक्कार तें राज्य तागेलेची वापस तांणी दिवची न्ही. तशें तें न्ही जावन आतां पण घाल्लेलें तांणी सोलवली म्हूण जाल्यार तुमी 12 वर्सां वनवास कोरका, 1 वर्स अज्ञातवास कोरका म्हणलें. कोरका म्हूण म्हणली थंयक ताजे अर्थ कसो म्हळ्यार तें कोर नायल्यार तुमगेलें राज्य तुमकां म्हणून म्हणली न्हय तांणी. आतां तांगेलें कोण जाल्ली म्हणटना तें राज्य तांणी दिवंक आशिल्लें न्हय. आनी आपूण तांणी राज्य दिवच्याक मन करनी म्हूण जाल्यार तांगेल्या मनान तूं कळंक कसो म्हूण लेक न्हय. आतां एकच वेळ तांगेल्या मनान तूं युधिष्ठिरान राज्य निमगिलेलें अन्याय म्हूण आसा म्हूण जाल्यार युधिष्ठिरान वचून थंय निमगूचें अगत्य कसो आसा. एक रायान तागेलें राज्य याचन करूं ना कळ्ळें. दुर्योधनादी धार्मीक जन राज्य लोभी न्हय म्हूण तुगेल्या अभिप्रायान तसं तूं सांगेल उलयलेलें जाल्यार तांणी राज्य लोभी न्हय धार्मीक. तशें जाल्यार तांणी सगळे देशांतू फटयो मारतर आसत न्हय. अज्ञातवास जेवचे पशी फुडेंची आमी तांकां सोदून काडला तशें जावन तांणी आनीक 12 वर्सां वनवास 1 वर्स अज्ञातवास कोरका म्हणून सांगून भोंवून तर सकय न्हय समवें तें. आतां एकच वेळ म्हाका दिसता भिष्मान द्रोणान विदुरान पुरय तांकां पांडवांगेलें राज्य तांकां सोडून दी म्हूण सांगून आसुका जाल्यार हें दुर्योधना तें कुशनातील दिकून न्हय. आनी कसलें तो मुखारसी न्ही त्या विशयांतू म्हणटना ताका चंद कोन्न सांगचें, विनम्रतेर उलोवचें, नयविनय जावन वोपसाचें हें पळय तूं सांगलां तें समन्य म्हूण दिसता म्हाका कळ्ळें. तशी आतां विशय कसो म्हळ्यार वचून कृष्णान सांगिल्ले वरी एक प्रयत्न करचें. जायनी म्हूण जाल्यार युध्द करचें. कसो आसता तूं आमगेले वटू युध्दा येवची कवरप पुराय जन चलवता की ना म्हूण पळोवप तांणी. आनी कसो म्हळ्यार युधिष्ठिराक तागेलें राज्य विनम्र रितीर तांणी वोपसायलें तांणी मानतलींची. युध्दा म्हूण आयलींच सर्वनाश जाताची ही ताका म्हळ्यार अर्जुनाल तसलो सव्यसाची, भीमाल तसलो महाबलशाली कळ्ळें. नकुल सहदेव तांणी काही सामान्य न्हय न्हय कांय नाका. धर्मरायू ताका युध्द करचें मन नासच्या पुरो जाल्यार तो शक्ती नातील न्हय तो युध्द कौशल्य नातील न्हय तो युध्दार राबलो म्हूण जाल्यार मन दिवन युध्द केल्ली म्हूण जाल्यार तागेले द्राकाय कोणेंय राबनाची नाका. मागीर हांव ना मे कृष्ण ना मे विराट द्रुपद ना मे सामान्य न्हय तांणी मानतार म्हूण तुमी लेखूनच्या पुरोची पुराय जनाल पशी बलिश्ट तांणी. तशी अन्यक्लस द्रुपदाल पुतू दृश्टद्युम्न तागेले तर युध्दा राबोवंक जाल्यार आलोचना करताची राबचिवें नाकवें म्हूण सांगून. आनीकय जाय जाल्यार द्रौपदी 5 जन पांडवेनांचे कशी पंचपांडव कशी पराक्रमी आनी तितले पराक्रमी आसाची. अभिमन्यू तागेले द्रा कोणें राबती तुवें युध्दाक मात्र न्ही गद प्रद्युम्न सांब कृष्णाल चेडूं हांगेले द्रा कोणें राबती तुवें. तशें जावन
पुरे बलरामा तू सांगील बरे ऐक का म्हणना आम्ही युद्ध करचेची धृतराष्ट्राल पोतू दुर्योधनू शकुनी सगळे जण संहार करचे आणि युधिष्ठिर साम्राज्यांत पट्टाभिषेक करचे. तशी या काम करूया आम्ही. आता विषय कसं म्हण म्हळ्यार सुरवे युधिष्ठिराल मना कसं म्हणू समची निमगुनू मागिरी तागेले इष्टपूर्ती कशी सम त्या काम करूया. आवेच मिगेले अभिप्राय सांगचे जल रे धृतराष्ट्रान आत्ताच्या आता युधिष्ठिराला राज्य सोड दिली म्हण जल रे आम्ही नुत बसचे नानतला रे दीना म्हण म्हणली म्हण जल रे युद्ध जत्त म्हळेल खंडित कबुरपुरे नाश जत्ता म्हळेले खंडित म्हण सांगून सत्य की सांगता. आता द्रुपद उरले इतके सत्य की तू सांगचे 100 समाजावन नसोचे विषय कळव्या इत्याक म्हळ्यार म्हाकाय गोतस आम्ही चंद करून नम्रते येरी तागेला व्यवहार केले म्हणजे दुर्योधन काय तितले चांगू न्ही तो खंडित राज्य सोड दिना आणि धृतराष्ट्र ताका तागेले पूत म्हळ्यार जिवा गांठी पुतान सांगिल्ले ऐकत शिवाय तो बिंगड कसले चंद रितीर काम करवचे ना कोण धृतराष्ट्र. भीष्म द्रोण तांका भीष्माक हस्तिनावती आवरक्षण करता म्हणून एक उत्तर दिलेले होडजेला तो तशें जावन दुर्योधन कसले करो धृतराष्ट्र कसले करो तर त्या राज्य सोडून तो येना आणि द्रोण ताका आश्रय दिलेले राज्य ते कसले नातील तेन्ना तो थंय तांकां सोडून येना. अन्य कसं म्हळ्यार दुर्योधनाक विरुद्ध जावन तांणी कसले उलयनाची भीष्मूय द्रोणूय. तशी आता कसं करता म्हळ्यार मिगेले अभिप्राय कसले म्हळ्यार द्रुपद सांगता दुर्योधनाला ओटू मोवाळ उत्तर न्ही कसले जावका म्हणना कळव्या इत्याक म्हळ्यार पापिश्ट तो चंद करून उलयला रे ऐकत ऐकूची तितली पुरसत येना ताका कोणाय तागेले चंद करून उलोवचें चमकला रे पेदम उलोवन पेटयतलो तसलो मनीस तो तशें जावन आनी कसं म्हळ्यार बलभद्रान सांगील विशय म्हाका ते समदिसनी इत्याक म्हळ्यार म्हाका एक विशय मना येतरसपड सांगता गर्दबे मार्दवम कुर्यात गोषु तीक्ष्णम समाचरेत मृदु दुर्योधने वाक्यम यो ब्रूयात पापचेतसी आणि विराट पापचेतसी मन कोणाला विशेष कार्य पापचेतसी दुर्योधने हॉड पापिष्ट जावनशील दुर्योधनाल विषयांत मृदु वाक्यम यो ब्रूयात गौरव तसल पुरे कार्य हम ते करता तागेल बुद्धी कसं आणि त्यांची गायची विषयातान खटोर केलचे तसल स्वभाव असल पुरे असं करतावे कोणी तुका उगणी मेळारी मंजलरी सांग खंची पळग कोण गायक मारचे गडवा मोकरची करता पडे तसल जनान मात्र दुर्योधनाले संधाना मुचुका जलरी जाऊन उल्लो युधिष्ठिर व्यू नुका मिगल कोणी मल्ल युद्ध करू आयलीच म्हणल्याक तांका मारना तो पापिष्ट कोण दुर्योधन भीष्म मारना तागेले वचून भीम म्हणून तांकां कळ्ळारी नवे तशी विराट मिगेले कुडी कोण जावन आशिल्लो म्हणली तेदा नाम सांगता युधिष्ठिराला आसताना हस्तिकनी पळोवन घेतलो आशिल्लो पाकशाले आमी पळोवन गेलो युधिष्ठिराला संतोष हाब व्हडली जट्टी हस्तिक पळगयसी तशिल्लो म्हाका म्हळ्यार तेंची कोण म्हणटा कळना नाशी हांव एक जाग्रतेर काडला युधिष्ठिर अर्जुनाले तूं कसं करता अर्जुना पळयतना तू श्रेष्ठ धनुर्धर्शी दिसता म्हण कळता म्हणटना तू आता विराट रायाले आसताना कसल काम करता म्हण म्हणटना अर्जुन म्हळ्यार आत्ताची पेट दिसता कसं न्ही म्हण म्हळ्यार पळय इंद्राक पराजय करची तसले शक्ती आशिल्लो अर्जुन न्हय तसल अर्जुनाक सांगल्या विराट रायाला आसताना दुर्योधनान सुरवे कसूर करून म्हण सांगून
लागतं काही इतली किराया तागेल कसं करचे पुरो आता भीमाका कसं करचे म्हणाल ऊस कशील म्हाका खंयची राय तांगेल पक्षा सेरू नष्ट तागेल पराक्रम हांव सांगेल पण ते शल्य दक्कैनाशरा बुता जंजयना जलारी युधिष्ठिराला असताना पक्षपात गैसितल जामनाशील तशेशील लशेशील कसं की एक गेलं हे आता अर्जुना कसं करचे आणि कौरव अर्जुन कसं काम करीत तक्के काम दिवची हंगा म्हणतर असं अनेक म्हणारी हिममानी वा शैलानाम समुद्र हसरितामी पर्वतांतो हिमवंतु श्रेष्ठ पर्वत म्हणतात समुद्रापुरे उदका जलाशयापुरे समुद्राची रायू म्हणतात देवतिंक इंद्रू श्रेष्ठ तशी अष्टवसुलंतु अग्निदेवालीतलो श्रेष्ठ कोणी ना म्हणतात मृगणाला शार्दुलो सिंहोची श्रेष्ठ म्हणतात गरुड हा पततामीवा पतता म्हणारी पक्षी गरुडू सर्वश्रेष्ठ म्हणताचे म्हणताना युद्ध कोरचाक अर्जुन सर्वश्रेष्ठ म्हणून म्हणाल पूर्वजन विराट यो कसं करतलो तागेल निजावनो तागेले परिचय कोणाकही मिळणार कशी रप्तलतो अर्जुन समाधान करके कसले हुस्को करू नका आवेक इंद्रलोकात एक शाप होता ज्याला इंद्रांगेल पक्षारा वर जत्ता म्हणला त्या वरा प्रकार आम नपुंसक शिखर तू आमगेल म्हणेल प्रीती सांगेल म्हणके विंगड श्रेष्ठ धनुर्धर गुरुತು ಮಿಗಲ್ ಬುಜ್ಜಾರಿ धनुष धोरणस आता बटा अंगुलीत राणगलेल गुरुतु सकडस्त नमे ते तू कसं लेव स्कोर करू नका आम नपुंसक जावणी स्त्री वेश घालून चमकलो म्हणजेला रे अंगल निघाल घेतात त्या परे निघतात आता बट्टा केदनाय मेहंदी कलर निघालतात ना तदन त्या मै निघतात तू कसं लेव स्को करू नका आम कान्ना कण कुंडल हाता कंकण केस सोन बरी फुल अशी परे नपुंसकाले वेश करता कळवे आणि ब्रह्मणला म्हणून मी गेले नाम म्हणून सांगू नाम रायाला सांगता अनेक कसं म्हणतो म्हणून मला माका नर्तन होतस तू गेलं अंतपुरा स्त्रियांका नर्तन आणि शिकयता अनेक विंगड विंगड गावची काणे सांगता म्हणून विराट राया संतृप्त करता आणि संतोष नसता जैत तू कसले भिवू नका कळवे रायाले परिवाराक रायाले दार्ल्यांक कोणे तागेल ओटसूचे मंत्रीक इत्यादीक मान्य अंतपुराचे स्त्रियांक समित आम सगळे पुरुष म्हणून संशय येना नशा पडील अर्जल नमे ಎದ್ದೋಳ್ ತೂ ಕೈ ಶಿಲೋ ಕಸಲ್ ಜಾವನ ಶಿಲೋ ತೂ ಕಸ ಕರ್ತಶಿಲ ಮುನ್ ರಾಯ್ ಖಂಡಿತ ತುಮ್ ನಿಂಗಿಲ್ಲ ಬರಿ ಮಕಾಯಿ ನಿಂಗಿಲ್ಲ ತದ್ ನಾವ್ सांगता आव सैरंद्री कामाचो सैरंद्री म्हण मिगेल मनाक कसले नाही आव समाज म्हण दिसता या परिचारिक द्रौपदी सैरंद्री व्यवहार युधिष्ठिराला रमणींतो द्रौपदी काम परिचारिक आणि ताण सांगेल तशी चल्लरी आमका शिलो म्हण सांगता कळवे विंगड खंडकी इतली पुरे सांगता ना म्हण लेखला रे युधिष्ठिरा मूर्ख जाती धैर्य येता मागीर कुलू सहदेवो द्रौपदी तांगेला गिनिंगिता युधिष्ठिरो तुम्ही पांडव प्रीतीचे कौरव प्रीती त्यावेळा त्यांनी कसं सांगताची म्हणून म्हणले आम्ही पैची दिसाक पळय आज सांगेल सर्व परमात्माला गुरु शरणारविंदा समर्पण करता ताईने आत्मनामा प्रकृती हे स्वभाव गरावनी यद्यत् सकलम परस्मै नारायणायति समर्पयामि श्री हरि कृष्णा अर्पणमस्तु नाहं कर्ता हरिः नाहं कर्ता हरिः जलले आत द्रुपदाला सांगतर असतो तू अंगशिल्ल्या सर्व रायालपाशी वयोवृद्ध तू आम्ही पुराई तुगेला द्राक तुगेल शिष्यशी सन्न धृतराष्ट्र तुक भारी गौरव दिता तश्चावनो कृप द्रोणालय मित्र तू तश्चावन तू पांडवांक अनुकूल जावन तसल एक संदेश असते नावतीक पेटे तू कंचेरी तिर संदेश दी तू गोतस कसं दिव का म्हणू आम्ही ते तशे नाका अशे नाक म्हण म्हणाची पुराजनी ओपताची अनेक कसं म्हण म्हळारी तुगेल संदेश ऐकून दुर्योधनानं पांडवा लागी शांती संधान केल्ले म्हण गेले रे तांणी मुगासून इचंदाय रस्ताचे युद्ध जाला रे जनक्षय जता मस्त जन नाश जाताची वय वय तशी जावची नाक म्हण म्हळेला अशी मकाय असं आता कसं लय म्हण म्हणा एकाच वेळे दुर्योधन तिथले चंद कोण सांगला रे ऐकनी शांती संधानाक वप्पनी तशाला युद्ध जावची खंडित नव्हे तशी आता सांगेल राय असच पळय ते रायांक पुरे पांडवाल पक्षारा बुन युद्ध कोरका म्हण आव्हान पेटायचे
मागिरी मस्त एकच्यान कोरका म्हणना त्यादन अर्जुन कोपून बिल्ला बाण धरत पळय ताण जोर कोप येऊन धरले म्हणजे सगळी कौरवांगेल विनाश जावची खंडित तश जावनो कसले चिंत करून जल्दीतले प्रयत्न करचे नानातला मेर कडे मार्ग युद्ध असंच नव्हे म्हणून कृष्ण सांगता विराट कृष्णा येता योग्य सत्कार करता मायर कृष्ण द्वारावती चमकलो परक एक चमकलो आता युधिष्ठिरनी विराट रायानी मेळणं मुखार कसं करू का कृष्णान सांगल्यावरीची तशी पर युद्ध सिद्धतनी करू सुरू करताची शांतिक संधानाक पेटोच पिशी पुढेची अंग युद्धाक तीर तयार करत रसच विंगड विंगड देशाक दूतांक पेटेल न्हय पांडव युद्धाक तीर तयार करत रसची म्हणून कळली कुडल्या कितली की राय तांगेल सैन्य ओटो कोरून विराट रायाले देशा पेटयत रसची पांडवांक सहाय कोरच्या म्हणून सांगून कितली की राय तांगेल देशा दुखून सैन्य समेत बाई सरल्यांची हांक कळली त्या कोणाक दुर्योधनाक दुःशासनाक पुरे आतांनी सर्व रायांक आमगेल होटू युद्धांत भागवायचो का तुम्ही आमगेल पक्ष राबू का म्हणून त्यांनी संदेश पेटयले आता अंचान पांडव तंचान कौरव सगळे विश्वाचे विंगड 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 देशा राय तंग त्यांनी सैन्य सिद्ध करू शुर्जले कळवे प्रति एक रायांगेल सैन्य ಕೆಲವು ಜನ ಕೌರವಾಂಗೆಲ್ ದಿಕಡ್ ವತ್ತಾಚಿ ಕೆಲವು ಜನ ಪಾಂಡವಾಂಗೆಲ್ ದಿಕಡ್ ವತ್ತಾಚಿ ಒಟ್ರಸೆ सैन्य ओटू जेवच्या शूरजल आता द्रुपद कसं करता तागेल पुरोहिताक कौरवांगेल राज्याक संधानाक पेटयत हस्तिनापुराक पुरोहित पेटूच पशी पुढे द्रुपदू तांकां कसल कार्य साधन करून येऊ का म्हणून सांगून सांगतरस सांगताच के हे पुरोहिता पळय तुका गोत्तश पृथ्वीन तू मस्त नमने प्राणी असाची ज्याला तांतू बुद्धेसूच प्राणी म्हळे मनुष्य मांत्र मनुष्य सर्व प्राणीन तू श्रेष्ठ ज्याला मनुष्याला तू द्विज ब्राह्मण श्रेष्ठ ब्राह्मणाला तू विद्यावंत ब्राह्मण श्रेष्ठ विद्यावंताला तू हे अशीच म्हणून निर्णय जाऊन सांगचे ब्राह्मण श्रेष्ठ तशी तू त्या एक ब्राह्मण जलेल दिकोन म्हाका तुगेल वैरी मस्त अभिमान आस अनेक कसं म्हणारी कृष्णान सांगेल वरी तू सत्कुला प्रसूतुई वै तू ज्ञान वृद्धुई वै वयोवृद्धुई वै अनेक कसं म्हणारी पांडवांगेल विषयी पुरे तुक गोतस कौरवांगेलही पुरे विषयी तुक गोतस तशावनो दुर्योधन कसल नमने स्वभावाचो युधिष्ठिराल स्वभाव कसले पुरे तुक गोतस आता तू वचून शांती संधान कोरका म्हळ्यारी पांडवांगेल राज्य तांकाच दिवची तशी जावका म्हणून सांगून तांकां दिवची रितीर तू उरलो नेव खाताय जाल्यारी कूडले जत्त म्हण लेखचे नाका आता तितले सुलभ भायर जावची विषयी नाही तो इत्याक म्हळ्यारी हाजी पशी पुडेची विदुरान त्या धृतराष्ट्राक चंद रितीर पुरे कसं जत्त मुखार म्हणून सांगून जल्ला त्यात नाही तो ऐकनी देवान दैव निर्णय कशी अस तशी जत्ता म्हणून सांगून सोडलो मनीस तो तशी रायू धृतराष्ट्रू तागेल पूथू एकालेक म्हणजे विषया कसले संशय ना नव्हे आता शकुनीन पांडवांगेल सर्व नाश कोरका म्हणूची युधिष्ठिराक पगडे आट आपयले ताक खेळच्या विशयान मस्त कसले पारण्यत नाशिले शकुनी त्या अक्षविद्येंत भारी प्रवीण आता क्षत्रधर्मा प्रकार युधिष्ठिराक पगड केळू वच्चू का जल्ले सॉल्वलई ताजेनंतर तन्नी घालेल पण
12 वर्ष वनवास 1 वर्ष अज्ञातवास तेव्हाही ಒಪ್ಪೋಲು ಆತ ಧರ್ಮ ಐತೆ ಪುರೈ ಸಂಪನ್ನ कोर्नु जल्ला जलरी त्यांनी तांगेल राज्य त्या वापस दिवच्या वपनाची तशी आता परिस्थिती शेस तशी जावन आता कळणं तुमका कंची कार्या खातीर हांव पेटयतरस म्हणून तुम्ही धृतराष्ट्राला वचू का ज्याला धृतराष्ट्राला एकल्याला उरलत नाही ताणे आसतना आसतना तागेल मंत्री तागेल बंधू बांधव तागेल सेनाधिपती तांगेल समक्षम तुम्ही धृतराष्ट्रालागी उल्लो नेवका तुमगेले मनान धृतराष्ट्राल मन बदला तुमगेल उतरान धृतराष्ट्राल मन बदलावण जावन कळवे तो युद्ध राबोवच्या काही पुरो तशी अनेक कसं म्हणून म्हळ्यार तुम्ही सांगेले उत्तर चंदरीतीर मंडन केल्ले म्हणजेले भीष्म द्रोणाने तिरस्कार करू जायना नव्हते पक्कनी सर्व मंत्रियो सेनाधिपतियो योध तुमगेले उतरा प्रभावानाची युद्ध आदुकून विमुख जावची तसले एक मनांत तांगेल मनांत युद्ध आदुकून विमुख जावक म्हणून म्हळेले विषय येत म्हण जाल्यार तांकां पास वट्ट करच्याक दुर्योधना बारीक कष्टच न्हय तेदन आमकां पुरुसात मेळटा न्हय आमी आनीकी व्हड सैन्य वट्ट कोरयेत म्हणून सांगता तो आनी म्हणटा तुमी संधान करून येयली म्हण जाल्यार लायक जाल्ली न्हय आता विषय कसा म्हळ्यार त्यांनी खंडित दिनाची कसं नाही पांडवांक राज्य तुम्ही कितले चंद कोरून उरलो न्हय का म्हळ्यार तांगेल मध्येन तूं भिन्नाभिप्राय जावन आसूं का आनी तांगेल सैन्य संग्रह करू जावचें ना तांकां तसल रितीर तुम्ही संधान करून येवका जाल्यार उलयतना पांडव मस्त कश्ट भोगल्यांची रान्नान तूं मस्त नमने कश्ट येयला तांकां अज्ञातावासा वेळार तशी कामात जावन राबून आशिल्लीची तशी तांगेल राज्य तांकां दिवका म्हणलेल रितीर उलोवका जाता आनी कसं म्हळ्यार दूत जावन चमकलेल जनाक संहार करूं ना म्हूण आसता मे तशी अनेक जावन तुम्ही ब्राह्मण म्हणटना ब्राह्मणांक केन्नाय राई मारना तशी तुम्ही दुर्योधनाले व चमकले तुम्ही भिवका म्हणना तो म्हाका कसले करतल बे म्हूण सांगून तो कसले करना आनी कसं म्हळ्यार वेद ब्राह्मण न्हू तूं आनी कसं म्हळ्यार तुम्ही संधाना खातीर वचना मे वयोवृद्ध इवय म्हणटना मस्त कसले व्हड तंद्री तुमकां तांणी करनाची आतां विजयनामक मुहूर्त येवची वेळ जाल्ले हस्तिनापुरा प्रयाण करची लायक म्हूण म्हणटना द्रुपदाल पुरोहीत हस्तिनापुरा प्रयाण करता कौरवाराल राजधानी वचून तो कसले सांगता म्हणल्यार फायच्या दिसा आमी पळोवया आज सांगेल सर्वय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।